सोलापूर मुंबई दरम्यान धावणाऱ्या 12116 12115 सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या 50 वर्षांच्या यशस्वी सेवेनिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावर 8 एप्रिल 2026 रोजी उत्साहात सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे आयोजित या सोहळ्यात रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटना, रेल्वेप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। सजवलेल्या इंजिनचा सन्मान, केक कापणे आणि आरपीएफ बँडच्या सुरेल वादनामुळे स्थानकावर उत्सवी वातावरण निर्माण झाले। 1976 साली सुरू झालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस ही सोलापूर मुंबई दरम्यानची महत्त्वाची जीवनरेखा ठरली आहे। संत सिद्धरामेश्वरांच्या नावाने ओळखली जाणारी ही गाडी प्रवासासोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक जोडणी मजबूत करते। पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर यांसारख्या तीर्थक्षेत्रांसाठीही ही गाडी महत्त्वाची सेवा बजावत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात तिचे विशेष स्थान आहे। आधुनिकीकरणाच्या प्रवासात या गाडीने मोठी झेप घेतली असून आज ती विद्युत इंजिनसह LHB डब्यांमध्ये सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी सेवा देत आहे। सुमारे 455 किलोमीटर अंतर अवघ्या 8 तासात पूर्ण करत ही गाडी वेळेची काटेकोरता जपत आहे। सुवर्ण महोत्सवी टप्प्यानंतरही सिद्धेश्वर एक्सप्रेस प्रवाशांची विश्वासार्ह साथीदार म्हणून सेवा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। 8 अप्रैल 1976 में जो जर्नी स्टार्ट हुई है वो अभी बहुत अच्छे पड़ाव पे पहुंची है। आप देख सकते हैं सभी नागरिकों में बहुत उत्साह का वातावरण है। रेलवे प्रशासन ने भी आगे बढ़कर आरपीएफ बैंड बुलवाया हमने। ये जोनल रेलवे का बैंड होता है, मुंबई से आया है। उसके साथ रेलवे प्रशासन और मतलब इसमें और सुविधा बढ़ाने की और कोशिश करने के हम सब पीछे पड़े हुए हैं। तो ये जो रेलवे है सिद्धेश्वर एक्सप्रेस, ये एक बहुत बड़ी लाइफलाइन है जो सोलापुर से लेके मुंबई में कनेक्ट करती है। इसका टाइमिंग भी जो है वो रात को 10 बजे निकलता है और सुबह 8 बजे से पहले मुंबई में सभी पैसेंजर्स सुगरूप तरीके से पहुंचते हैं, जिससे सब लोग काम कर सकते हैं। तो ये जो लाइफलाइन है सोलापुर से लेके मुंबई तक, ये सोलापुर के लिए बहुत अभिमान का एक पार्ट बना हुआ है। तो हम रेलवे प्रशासन से सबको ये विनती करेंगे कि हम इसमें और सुविधा करने की कोशिश करेंगे। थैंक यू। गाड़ी क्यों खास है सोलापुर के लिए और क्या इसका इतिहास? ये खास है क्योंकि इसका टाइमिंग जो है, ये टाइमिंग सभी पैसेंजर्स के लिए सबसे ज़्यादा उपयुक्त है। तो ये रात को 10 बजे निकलती है और सुबह 8 बजे से पहले मुंबई पहुंचती है। तो जो लोग सोलापुर से काम करने के लिए बाकी किसी भी तरीके से मुंबई पहुंचना चाह रहे हैं, वो रात का रेस्ट लेके सुबह 8 बजे से पहले मुंबई पहुंच के काम कर सकते हैं। और इसका ही कनेक्टिंग रेक जो है, जो मुंबई से सोलापुर आता है, उसका भी टाइमिंग ऐसा है कि जो रात के 10 बजे निकल के सुबह 6 बजे तक ये सोलापुर पहुंचता है। तो आप वन डे में सोलापुर से मुंबई का रास्ता बहुत आसानी से तय कर सकते हैं। सर, इस गाड़ी में फैसिलिटी को लेकर क्या आगे फ्यूचर में बदलाव होंगे सोलापुर के लिए या फिर? करंटली यहाँ इसमें फर्स्ट एसी से लेके जनरल तक सभी सुविधाएं अवेलेबल है। इसके तरीके से ही हम इसको और ये करने के लिए इसका स्पीड बढ़ाने की कोशिश करेंगे, जिससे जर्नी और छोटी होके लोगों का टाइम इसमें और बचने की कोशिश करेंगे। सर, आजही सिद्धेश्वर एक्सप्रेस संदर्भात लोकांमध्ये तक्रारी येत आहे की गर्दी वाढत आहे, अस्वच्छतेचं प्रमाण आहे, त्यावरती आपण काय उपाययोजना करणार? रेल्वे प्रशासन नक्कीच या सुझाव तुमचे घेऊन हे रेक्टिफाय करण्याचा आपण पूर्ण याच्याने प्रयत्न करू। 50 वर्ष झाले तर रेल्वे प्रशासन हा संकल्प करेल की ही जी असुविधा पॅसेंजर्सला होते ही नक्कीच दूर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न। 50 वर्षाच्या यामध्ये मोठे नवीन संकल्प कुठले राबवणार आहात? नवीन संकल्प हे असतील की अमृत भारत स्टेशन, मतलब त्याच्या अंतर्गत सोलापूर डिव्हिजनमध्ये 12 नवीन स्टेशन्सचं पूर्ण पुनरुज्जीवन होतं आहे। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे। त्यातलंच एक सोलापूर रेल्वे पण आहे, जिथे आता एक मोठा FOB 3 मीटरचा तो 6 मीटरचा होणार आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच याच्यात आपल्याला काही स्टेबलिंग लाईन्स येणार आहेत, मोठे मोठे यार्ड होणार आहे, ज्यांनी आपली कपॅसिटी वाढून डिकंजेशन होऊन स्पीड वाढण्यासाठी म्हणजे खूप मोठा फायदा होईल याचा। सर, रिझर्वेशनला घेऊन देखील अनेक लोक म्हणजे वेटिंगवर असतात, म्हणजे मोठा प्रतिसाद आहे। भविष्यात काय कोचेस वाढवण्यासंदर्भात किंवा याच्यात अजून तर कोचेस वाढवण्यात काही प्रस्ताव नाही आहे, असेल काही तर लवकरच कळवण्यात। सर, वरिष्ठांसाठी आणि महिलांसाठी काय विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? सध्या तर तशा ऑफिशियली उपाययोजना काही नाही आहेत, पण जशा येतील तशा रेल्वे प्रशासनाकडून आपल्याला कळवण्यात। नमस्कार। सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले सिद्धेश्वर एक्सप्रेसला आज 8 एप्रिल रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहे। रेल्वे प्रशासन सोलापूर विभागातर्फे कायम प्रयत्न करत आहे की चांगल्या सुविधा प्रवाशांना व नागरिकांना देण्याचा आमचा कायम प्रयत्न, आम्ही सदैव प्रयत्न चालू असतील आणि यापुढे सुद्धा रेल्वे प्रशासन कटिबद्ध राहील की जे चांगल्या गोष्टी असतील त्या सोलापूर विभागात त्याचा अनुकरण करता येतील। धन्यवाद।
तर गोल्डन जुबली साजरा करण्याचं नेमकं कारण काय? समारंभ का नवीन घोषणा? आज सिद्धेश्वर एक्सप्रेसला 50 वर्ष पूर्ण होत आहे. तर सोलापूर स्टेशनवर सोलापूरचे उत्साही जे प्रवासी आहेत आणि प्रवासी असोसिएशन आहेत त्या सर्वांच्या सहभागानं आज हे 50 वर्षाचा रेल्वे प्रशासनातर्फे एक लहानसं सेलिब्रेशन आम्ही करत आहोत, जेणेकरून सर्वांना चांगल्या सुविधा कशा उपलब्ध करण्यात येतील आणि यापुढं आमचे प्रयत्न कसे राहतील ते प्रवाशांपर्यंत कळवण्यात येतील. धन्यवाद. गाडी वेळेवर धावण्याचा नेमका टप्पा किती आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? पुन्हा सांगा. गाडी वेळेवर धावण्यासाठी टक्का किती आहे आणि तो वाढवण्यासाठी आपण कोणती पावले उचलणार आहात? सोलापूर विभागाची जी पंक्च्युलिटी आहे वक्तशीरपणाप्रमाणे गाडी चालवण्यासाठी जवळपास 98% पर्यंत आपल्या गाड्या पंक्च्युलिटीप्रमाणे चालत असतात आणि यापुढे सुद्धा सोलापूर विभागाचे सर्व विभाग वेळेवर गाड्या चालवण्यासाठी प्रयत्न करत असतात. धन्यवाद.